हं, खाली. चला, आपला अध्ययनाचा वेळ होतो आहे. पण आपल्या विषयाला सुरुवात करूयात. दंडवत हो. श्री ब्रह्मविद्या अध्ययन समूहाच्या माध्यमातून आपण प्रातःकाळच्या सत्रातील धर्मवार्तेला प्रारंभ करीत आहोत. मोबाईल आडवा करा. आपण याला प्रारंभ केलेला आहे, ज्यामध्ये आपण आपल्याला सर्वांना श्रुत आहे. काल श्री क्षेत्र कनासी या ठिकाणी खिचपुरी महोत्सव होता आणि त्या निमित्ताने तो महोत्सव झाल्यानंतर आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आणि आम्ही आवर्जून डोमेग्राम या ठिकाणी मुक्कामी पोहोचलो. कारण उद्या म्हणजे आज सकाळी आपल्याला सर्वांना येथील स्थानांचं दर्शन घडवावं, येथील लीळांचं स्मरण करावं असा त्यातील मुख्य हेतू होता आणि म्हणून त्या गुरु आज्ञेने या ठिकाणी पोहोचलो. आपण 2 सत्रामध्ये, आता प्रातःकाळच्या सत्रामध्ये छिन्नस्थळी परिसरातील स्थानांची लीळांचं थोडंसं चिंतन करणार आहोत आणि यासोबतच 7 वाजेच्या कालखंडामध्ये आपण राजमठातील आणि त्रयमठातील लीळांचं थोडंसं चिंतन करणार आहोत, ज्यामध्ये आपण आता सांप्रत येऊन पोहोचलो आहोत. याला छिन्नपाप गुंफा असं म्हणतात. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं इतर सर्व ठिकाणच्या स्थानापेक्षा डोमेग्रामचं महत्व अनन्यसाधारण आहे. कारण तुझ्या उसारामध्ये वर्णन असं येतं, कवनी ठाई काही विशेष, कवनी ठाई काही विशेष, ते अवघे विशेष डोमेग्रामी असती, मनोनी बाई देवबा नित्यदिनी लीळा डोमेग्रामी बोलती. आणि हे डोमेग्रामचं असं अनन्यसाधारण महत्व मूर्तिप्रकाश ग्रंथामध्ये सुद्धा आचार्य श्री केशिराज व्यासांनी वर्णन केलेलं आहे. अनिकेही अस्ति अन्यत्र अवस्थाने, चरणी चरणांकित केली जगजीवने, परी एकी डोमेग्रामासी एके गुणे उपमू नयेती. कवनी ठाई काही विशेष, कोठे असन कोठे वस्ती, कोठे आरोगण, ते काही प्रशंसावे स्थान संबंध मात्राचे. असे महत्वपूर्ण असलेलं हे डोमेग्राम हे ठिकाण. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू डोमेग्रामला एकंदरीत 6 वेळा आलेले आहे, ज्यामध्ये पूर्वार्ध कालखंडामध्ये 2 वेळा आले आणि उत्तरार्ध कालखंडामध्ये 4 वेळा आलेले आहेत. असं 6 वेळेला एकंदरीत सर्वज्ञांचं आगमन या परिसरामध्ये झालेलं आहे. पूर्वार्धामध्ये जेव्हा दोन्ही वेळेस आले आणि उत्तरार्धामध्ये 3 वेळेला आले, तेव्हा त्यांचं वास्तव्य राजमठामध्ये झालं आणि 6व्या वेळेला जेव्हा नेऊर गावावरून डोमेग्रामला आले, त्यावेळी छिन्नपाप गुंफेमध्ये त्यांचं वास्तव्य झालं. अशा प्रकारचे हे डोमेग्राम येथील पूर्वार्धामध्ये आणि उत्तरार्धामध्ये स्वामींचं आगमन या परिसरामध्ये झालं. आता हे पाहत असताना बहुतांशी वास्तव्य स्वामींचं राजमठामध्ये असायचं आणि विहरणाच्या निमित्तानं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू या परिसरामध्ये यायचे. कारण आपण पूजावसारामध्ये अभ्यासतो, नाग कवनी कवनीकडे म्हणती, कवनी कवनीकडे म्हणती, बाहुल्य भटोबास म्हणती, तेवतेची गोसावी विहरणाचे बीजे करते. तिथे कारण गोसावी यांची मनोवृत्ती ही प्राधान्यानं नागदेवाचार्य खूप उत्कृष्ट प्रकारे जाणत होते आणि म्हणून ते म्हणतील त्याच ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू येऊन पोचायचे. तर अशा प्रकारे हे छिन्नपाप गुंफेचा हा परिसर आहे. आता सकाळच्या वेळेला थोडासा अंधार आहे, बाहेरची सर्व स्थानं मला तुम्हाला दाखवता येणार नाहीत. तिथेही जितके जे जे शक्य आहे ते दाखवण्याचा प्रयत्न आपण या वेळेत करणार आहोत. थोडासा आज वेळ थोडा अधिक होईल या सर्व लीळांच्या संदर्भातून. आपण ज्या मंदिरामध्ये आहोत हे सर्व भव्य मंदिर, याला छिन्नपाप गुंफा असं म्हणतात. आता मुख्य द्वारातून प्रवेश केल्यानंतर इथं पहिलं आपण जे स्थानवंदन करतो, अगदी पुढच्या बाजूला इथं भक्तजनांची गुंफा होती. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू ज्या ज्या वेळेला इथे यायचे, इथे छोटी गुंफा होती आणि भक्तजन या गुंफेमध्ये थांबलेले असायचे आणि भक्तजनांच्या पाठीमागेच इथे छिन्नपाप गुंफा स्वामींच्या साठीची होती. त्यानंतर इथे समोर आपल्याला दुसरं स्थान दिसेल, याला उदका विनियोग स्थान असं म्हणतात. कारण सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू जेव्हा इथे वास्तव्याला असायचे, परिचयाला बाहेर जाऊन यायचे आणि इथे आल्यानंतर उपान्नव परित्यजून मग चरण प्रक्षालन व्हायचं किंवा उदका विनियोग स्थान असं म्हणतात. असं हे स्थान आहे. यानंतर याच मंदिरामध्ये आपल्याला स्थानाच्या बिलकुल डाव्या बाजूला
आपल्याला दोन स्थानं पाहायला मिळतात. या दोन स्थानामध्ये एक आहे सर्वज्ञांचं हे मादने स्थान. इथे जेव्हा जेव्हा स्वामींचं वास्तव्य असायचं त्या वेळेला इथे सर्वज्ञांना मादने होत असायचे. मर्दना मादने स्थान आपल्याला माहित आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना बाईसा ज्या 8 दिसा क्षौर व्हायचं आणि 14 दिसा मादने होत असे. तर अशा प्रकारे हा मर्दना मादनेचा महत्वपूर्ण विधी असलेलं हे स्थान आहे. अगदी याच्या लगतच आपल्याला दुसरं एक महत्वपूर्ण स्थान दिसेल, हंसराजा राहाविने स्थान. कारण असं आहे, सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी जेव्हा संतोष जे होते त्यांना ते अशक्त होते, त्यांना टोके गव्हाणला ठेवलेलं होतं आणि मग सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी त्यांच्या सेवेसाठी हंसराजांना ठेवलं आणि इथूनच त्यांना पाठवलं होतं. ते दोघे परत येताना दिसतात तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू असं म्हणतात की संतोषाचे देह गेले, कारण हंसराजा आणि डांगुरेश इथे आलेले होते आणि त्यावेळेला स्वाभाविक ते इथे आले आणि मग हंसराजा आणि डांगुर्या संतोषाच्या सेवे राहावणे त्यांना इथे स्वामींनी ठेवलं. तर अशा प्रकारे त्यांना इथे ठेवलं आणि त्यांना मग इथून सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू चिन्ह पापून टोके गव्हाणला गेले होते. असं हे महत्वपूर्ण ठिकाण आहे. अगदी या छिन्नपाप गुंफेच्या पाठीमागे आपल्याला तीन महत्वपूर्ण स्थानं दिसतात मागच्या बाजूला. एक आहे ती औसाची गुंफा, कारण इतरांच्या भक्तांना राहण्यासाठीची गुंफा वेगळी, औसांसाठीची स्वतंत्र गुंफा. तर अशा प्रकारचं ठिकाण आपल्याला पाहायला मिळतं. आणि ही मुख्य गुंफेच्या मागे भक्तजनांसाठी अजून एक गुंफा होती, ती या ठिकाणी आपल्याला हे स्थान पाहायला मिळतं. आणि त्याच्या या अगदी शेजारीच चिन्नपाप गुंफेच्या पाठीमागे आपल्याला इथे लघु परिसराचं स्थान पाहायला मिळेल. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू गुंफेच्या पाठीमागून उजवीकडून गुंफेच्या पाठीमागून इथे लघु परिसरासाठी येत असत. आता ज्या ठिकाणी आपण येतो आहोत या छिन्नपाप गुंफेच्या अगदी लगत असलेली दोन स्थानं, याच्यातील एक महत्वपूर्ण संदर्भ इथे मला आपल्याला सांगायचा आहे. कारण सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू राजमठामध्ये होते आणि तिथे आपण राजमठाला बाहेरच्या बाजूला उंच मठाच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला दोन सोंडी पाहायला मिळतात. त्याच्या मध्ये एक तुरुंगमाची सोंडी आहे. एक दिवस संध्याकाळच्या वेळेला उत्तम प्रकारे चांदणं पडलेलं होतं आणि त्यावेळेला सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भक्तजनांना असं म्हणतात, चांदणे निके नागा. म्हणाले हो जी. आणि मग अशा वेळेला स्वामी म्हणतात, येतीचा तुरंगम कवण होईल, आता आमचा घोडा वाहक कोण होईल. सर्वजण तयार झाले, परंतु स्वामींना भटोवासांचा कर्मनाश आणि साधन चरित करायचं होतं. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू एखाद्या लहान मुलाला आपण पाठीवर घेऊन ज्याप्रमाणे चालतो तसं नागदेवाचार्यांच्या पाठीवर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आरूढ झाले. त्याला तुरंगम म्हणजे घोडा, घोड्यावर बसणे. ज्या पद्धतीनं अशा प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू नागदेवाचार्यांच्या पाठीवर बसले आणि मग तिथून रात्रीच्या वेळेला सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू नदीच्या काठाने या गुंफेमध्ये येऊन पोहोचले. बाईसा पुढे आल्या, बाईसांनी गुंफेचे कवाड उघडले, गुंफा स्वच्छ केली आणि इथे आसन घातलं, इथे दिवा लावला आणि मग जेव्हा नागदेवाचार्यांच्या पाठीवर स्वामी इथे उतरले, तर असं हे महत्वपूर्ण छिन्नपाप गुंफे महापूजास्थान. इथे आल्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी नागदेवाचार्यांकडून महापूजा करून घेतली. असं हे महास्थान आहे. आणि मग परत जाताना मात्र स्वामी इथूनच पुन्हा पाठीवर बसून मग नागदेवाचार्यांच्या पाठीवर बसून स्वामी पुढे मार्गस्थ झालेत. तर अशा प्रकारचं हे महास्थान, याला छिन्नपाप गुंफेचं महास्थान असं म्हणतात. आता तुम्हाला प्रश्न पडेल, एवढा भव्य असा ओटा इथे आपल्याला कसा दिसतो आहे? याचं कारण असं आहे, इथे मूळतः 9 वेगवेगळ्या प्रकारची ओटे होते. पण आता या इकडे तिकडे स्थानवंदन करताना अनेकदा स्थानांना काही आपले पाय लागायचे, आपले रजकण जायचे आणि म्हणून आपल्या पूर्वजांनी अतिशय दूरदृष्टीने या 9 स्थानांना एकत्रित करून हा भव्य ओटा तयार केला. इथे स्वामींचं वास्तव्य व्हायचं. इथे अनेक साऱ्या लीळा या छिन्नपाप गुंफेला आपल्याला पाहायला मिळतात. कारण पिंपळे वामन भट जेव्हा स्वामींकडे आले तेव्हा त्यांच्याकरवी स्वामींनी गुंफा करून घेतली. नागदेवाचार्यांकडून खीर भोजन, श्वारमुखे खीर भोजन, ती लीळा श्वानमुखे खीर भोजन ही जी लीळा आहे ती खडकोलीची आहे.
तर इथे स्वामींनी खीर खावयासी लावली. कारण पात्रामध्ये खीर होती. घासापराशमू नये, परंतु स्वामी म्हणाले इतीची आज्ञा आहे. म्हणून त्यांनी घ्यायला सुरुवात केली. 2-3 घास घेतले असतील, ओरपून घेतले आणि खाली हात पटकन त्या भांड्यामध्ये लागला. कधी स्वामींच्या श्रीमूर्तीकडे पाहता पाहता खीर कधी संपली त्यांना कळलंही नाही. म्हणून खीर भोजनी भटासी म्हणजे विस्मय, अशा प्रकारचं इथली अजून एक लीला आहे. यासोबतच इथेच खेई गोई या 2 माता घोगरगावीच्या स्वामींना भेटायला आल्या. त्यांचं इथं अनुसरण झालं. अशा प्रकारचं हे खेई गोईंचं अनुसरण स्थान आहे. यासोबतच भटा पातलेपणा अनुवाद. कारण बऱ्याचदा आपल्याला पातळपणा येतो किंवा ज्याला आपण एखादी सातत्याने संपर्कात असलेल्या गोष्टीबद्दल एक प्रकारची असलगता, पातळेपण निर्माण होण्याची शक्यता असते. त्याबद्दलचं स्वामींनी इथे निरूपण केलेलं आहे. गुंफे महापूजा तर केलीच आहे. सोबत नाथोबा होते. या नाथोबांना भिक्षेच्या निमित्तानं श्री विकार ज्ञान किंवा भोज्या शंख तुळशी अनुवाद स्वामी सांगतात दायंबांना, दायंबा तुमचं भविष्य आम्हाला दिसतं आहे. कारण तुम्हाला शंख तुळशी लागती का? याचाच अर्थ असा होतो की तुम्ही पुढे अन्य मंदिरातले भोपे म्हणजे पुजारी होऊन वर्तणार आहात. ते म्हणाले त्यांनी वास्तविक प्रार्थना करायला हवी होती, पण त्यांनी काही प्रार्थना मात्र काही केली नाही. नाहीतर त्यांचं आयुष्य चुकलं असतं. त्यांनी काही प्रार्थना केली नाही आणि ते मात्र हसले आणि त्याच गोष्टी सहभागी झाले. अर्थात स्वामी उत्तरापंथी निघून गेल्यानंतर मात्र असंच झालं. स्वामींच्या सन्निधानामध्ये दुःख करणारे, स्वामींच्या सन्निधानामध्ये भेट होत नाही म्हणून दुःख करणारे दायंबा, पण स्वामी उत्तरापंथी निघून गेल्यानंतर हळूहळू अन्य धर्माचे आश्रयित झाले आणि तेथच त्यांना शंख तुळशी अन्य धर्माचा आश्रय करून ते करू लागले. दायंबा श्रीनिमित्त दुःख करणे, भटा विक्रिय कथन, वेसाई सरवळी चोरिया प्रगट करणे. वेसाईसा नावाची माता अनेक स्त्रियांच्या घरच्या सरवळ्या म्हणजे सेवया तयार करायची, काही त्याच्यातून थोड्या थोड्या सेवया काढून ठेवायची आणि त्याचा आणून उपहार करायची. स्वामींनी त्याच्यावरती भाष्य करताना सांगितलं, ऐसे या सरवळ यागा, अशा या सेवया आहेत आणि त्यांची चोरी स्वामींनी ते प्रगट केली. त्यासोबत आऊ दुधा कवडे मागणे, भिक्षेमध्ये मांडा आला आणि मग औसाला असं वाटलं की जर मला दूध मिळालं तर मी चुबडीत चुबडीत भोजन करेल. स्वामींकडे कवड्यासाठी हट्ट करते जी जी दुधासाठी. एखाद्या लहान मुलाने आपल्या आईकडे जसा हट्ट करून पदार्थ मागावा, औसांची तेवढी आवडी होती आणि स्वामी सुद्धा त्यांची आवडी पूर्ण करत होते. स्वामींनी नागदेवाच्यांकडून 2 कवडे त्यांना द्यायला लावले, दूध आणलं आणि मग त्या ठिकाणी या औसांनी मग या भिक्षेचा मांडा आणि दूध याचा आनंद घेतला. त्यासोबतच नाथोबा करवी तांदूळजा खुडवीने, आपल्याला माहित आहे 2 तांदूळजाच्या संदर्भातले प्रसंग येतात. एकतर सुरुवातीला इकडे येत असताना रस्त्यामध्ये तांदूळजाची भाजी दिसली. स्वामींनी सांगितलं मंडळी का घ्या गा, इतीच्या उपयोगा जाईल. त्यांनी घेतली. ती त्या दिवशी भोजनासाठी उपयोगी गेली रात्रीच्या वेळीसाठी. दुसऱ्या दिवशी नाथोबा बाईसांना न सांगता, स्वामींना न विचारता पुन्हा ती भाजी घेऊन आले आणि जेव्हा रात्रीच्या वेळीच्या वेळेला ताटामध्ये तांदूळजाची भाजी दिसली, मग स्वामी विचारतात, हा तांदूळजा कुणी आणला? ते म्हणाले जीजी मीच आणला. स्वामी विचारतात त्यांना, आमची आज्ञा होती. म्हणाले जीजी नाही. बाईसांनी सांगितलं, म्हणाले नाही. मग तुम्ही का आणली ही? त्यावेळेला स्वामींनी ती तांदूळजाची भाजी ताटातून काढून बाजूला ठेवली. त्यावेळेला स्वामींनी सूत्र निरूपण केले, एतीचा व्यापार तो एत पूस पूसो कीजे की. अशा प्रकारे नाथोबांना स्वामींनी निरूपण केलं. गुरु आज्ञेने, ईश्वर आज्ञेने प्रतिपालन केलेला विधी हा फलद्रूप होतो. या व्यतिरिक्त जी आज्ञा आपल्याला विहित नाही किंवा आज्ञेव्यतिरिक्त केलेला आचार हा विहितात पडत नाही, तर अशा प्रकारचा तांदूळजाच्या संदर्भातली इथे लीळा आपल्याला पाहायला मिळते. या व्यतिरिक्त हे ब्रह्मविद्याशास्त्र अदृष्टपर तर आपल्याला लाभाला देणारच आहे, त्याचा अभ्यास केलाच पाहिजे. या व्यतिरिक्त दृष्टपरही लाभाला देणार आहे. दृष्टपर आणि अदृष्टपर दोनही प्रकारच्या लाभाला आपल्याला ब्रह्मविद्याशास्त्राची लाभ आपल्याला पाहायला मिळतो. यासोबतच या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू असताना जेव्हा बाईसांनी प्रतिदिनी नाथोबांना दूध आणण्यासाठी पाठवायचे, एक दिवस नाथोबा लवकर गेले आणि दूध घेऊन जेव्हा येत होते तेव्हा दूध कमी आलं. मग बाईसा विचारते, काही पैसे पाडले का तू? दूध कमी आलं.
किंवा आज दूध तिने थोडं का दिलं, नाथोबांना काही सांगता येईना. आणलेला दुधाचा तांब्या बाईसांकडे दिला. बाईसा विचारते, नाथोबा मात्र गप्प बसलेले. शेवटी बाईसांना काही परिहार जात नाही आणि मग स्वामी स्वतःच म्हणतात, "ओगा असा गा मंडळी का, जीव जीवा काही परिहार असे." खरं तर कारण असं होतं, दररोज दूध आणायला हे उशिरा जायचे आणि मग हे उशिरा जात असताना ती दूध देणारी जी आई होती, जी बाई होती, ती त्या दुधामध्ये पाणी काही टाकत होती. अर्धा तांब्या पाणी टाकत असेल आणि ती दूध पाठवत असेल. पण हे त्या दिवशी लवकर गेले. त्याच्यामुळे यांना मग ते दूध कमी दूध मिळालं. पाणी तिला काही टाकता आलं नाही आणि त्यावेळेला मात्र स्वामी नाथोबांना उद्देशून सांगतात. म्हणाले, "तुम्ही बाईसांना काही परिहार देऊ नका. बाईसांना परिहार जाणार नाही." म्हणून बऱ्याचदा असं घडतं, जीवाला जीवाकडून काही परिहार जात नाही. पण परमेश्वरच अशा प्रकारे सत्यार्थ प्रगटला जातो काही कालखंडानंतर. म्हणून जीव जीवा काही परिहार नसे, जीवाला जीवाकडून काही परिहार जात नाही. अशा वेळेला आपण मौन राहावं, अशा प्रकारचं निरूपण स्वामींनी केलं. असे हे महत्वपूर्ण असलेले अनेक लीळा संदर्भ चिन्नपाप गुंफेच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. या छिन्नपाप गुंफेच्या परिसरामध्ये सुद्धा खूप सारी स्थानं आहेत. त्या स्थानांचाही संदर्भ आपण थोडासा पाहणार आहोत. अर्थात हे पाहत असताना काही बाहेर थोडा स्पीकरचा आवाज असल्यामुळे थोडा आवाज कमी येईल, पण त्याला दुसरा पर्याय पण आपल्याकडे काही नाही. म्हणून इथल्या सर्व स्थानांचं लीळाचिंतन करायचं, स्मरण करायचं आणि प्रार्थना करत ज्या पद्धतीनं हे साधन दाता तुम्ही या ठिकाणी वास्तव्य केलं, नागदेवाचार्यांकडून गुंफेला महापूजा करविली, तर अशाच प्रकारची खरं म्हणजे विलक्षण पूजा ही जीवाच्या कडाने नाही तर परमेश्वराध्य कडाने होत असते आणि परमेश्वराने अशा प्रकारचा विधी त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिला. तर अशाच प्रकारे विलक्षण पूजावसराचा योग आम्हाला देखील प्राप्त व्हावा, तो अवसर घडवावा आणि याचं दर्शन घडवावं आणि तेने करून आमच्या सकळही कर्माचा नाश करून साधन चरितत्व करावं, अशा प्रकारची प्रार्थना आपण या निमित्तानं केली पाहिजे. तर असं हे छिन्नपाप गुंफेचं स्थान. अर्थात हे पाहत असताना आपण या पुढचे स्थान दाखवू. असं हे पाहत असताना आता हे पाहत असताना या परिसरामध्ये अजून आपण काही स्थानं पाहणार आहोत. या गुंफेतून आपण खाली उतरून आल्यानंतर त्याच्या अगदी लगत आपल्याला दोन महत्वपूर्ण स्थानं दिसतात. ते म्हणजे नवी गार आणि जुनी गार. तर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी गुंफा जेव्हा करावयाची होती तेव्हा भक्तांना मातीचा चिखल करायला लावला आणि हे चिखल करायला लावल्यानंतर तिथे ज्या वेळेला व्यापार सुरू करायचा नेमकं त्याच वेळेला मुंग्या निघाल्या. आता मुंग्या निघाल्यामुळे तिथे व्याप व्यापार काही करता येईना. मग तो ती जुनी गार आहे ती तिथे सांडवेली. स्वामींनी ती सोडून द्यायला सांगितली आणि मग नवीन गार, नवीन चिखलाचं दुसरं ठिकाण केलं. दोन्ही वेळेला स्वामी या ठिकाणी आले. असे नवी गार आणि जुनी गार, गार म्हणजे चिखलाचा गुंफेसाठी चिखल तयार करणे असं हे ठिकाण. त्याला नवी गार आणि जुनी गार असं म्हणतात. करत असताना इतीचा व्यापार करत असताना जर काही हिंसा होत असेल तर असा व्यापारही करता कामा नये, जेणेकरून आपल्याला अशा प्रकारे अडचण निर्माण होईल किंवा हिंसा होईल. तर अशा प्रकारचं हे दोन स्थानं आपल्याला या ठिकाणी करायला मिळतात. त्याच्या लगतच आपल्याला पुढील एक स्थान पाहायला मिळतं, भटा उदरव्यथा निवारणे. नागदेव व्यापार सुरू होता आणि नागदेव आचार्यांचं पोट दुखू लागलं. पोट दुखू लागलं म्हटल्यानंतर मग स्वाभाविकता व्यापार थांबला. स्वामी विचारतात, व्यापारू का ग राहाविला? जीजी म्हणाले, नागदेवाचे पोट दुखत आहे. मग स्वामी म्हणाले की आम्ही तुमची पोट दुखवून थांबवतो, मग तुम्ही व्यापार करा. ते म्हणाले, जी चालेल. स्वामी म्हणतात, मग व्यापाराला सुरुवात करा. मग असं ठरलं. 22 गुंडे वाहावयाची ठी झाली. 22 दगड व्हायचे आणि त्या मोबदल्यामध्ये नागदेवाचार्यांची उदरव्यथा स्वामींनी थांबवायची. हे सगळं ठरलं. स्वामी म्हणाले, व्यापाराला सुरुवात करा. जी म्हणाले, अगोदर उदरव्यथा बरी करा. स्वामी म्हणाले, असं नाही, व्यापाराला सुरुवात करा. मग हळूहळू स्वाभाविकताने त्यांची उदरव्यथा कमी होत गेली आणि 22 दगड पूर्ण वाहून झाली आणि मग मात्र नागदेवाचार्यांची उदरव्यथा पूर्ण थांबली. असं हे महत्वपूर्ण उदरव्यथेचं स्थान. यासोबतच
आपण या सिंहनारायणाच्या मंदिराच्या परिसरामध्ये आलो आहोत. सिंहनारायणाच्या मंदिराच्या शेजारीच इथे एक गुंफा होती. या गुंफेमध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं कधी कधी थांबणं होत असे. तर इथे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू, लाईट आहे का? लाईट नसल्यामुळे कदाचित, बर, ठीक आहे. इथे एक मंदिर आहे. या मंदिरामध्ये इंद्रवटाचा उपहार स्वीकार करणे. आपण श्रीमूर्ती ज्ञानामध्ये लीळा पाहतो पहा. उदर ऐसे भावीजे भ्याईजे, जे अश्वत्थमोळी इंद्रिया दैव प्रशंसा. इंद्रभट जे होते ते स्वामींसाठी इथेच उपहार घेऊन आले आणि इथे उपहार घेऊन आल्यानंतर त्यांच्या उपहाराचा स्वीकार केला. असं हे इंद्रभटांचं महत्वपूर्ण उपहार स्वीकाराचं स्थान. आपण दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा तुम्ही घरी उपहार करत असाल तेव्हा आपण प्रार्थना केली पाहिजे, हे प्रभू, ज्या पद्धतीने आपण इंद्रभटांच्या उपहाराचा स्वीकार केला त्या पद्धतीने आमच्याही या पदार्थाचा स्वीकार करावा. यासोबतच बळेग्रामच्या जवळ बळेग्रामला जी सत्यादेवी होती तेथील गोंदो हे भक्त इथे स्वामींना भेटायला आले. ते सत्यादेवीचा गोंदो, भेटीचं स्थान, अशा प्रकारचं हे स्थान आहे. या ठिकाणी सिंहनारायणाच्या दक्षिणेला हे मंदिर होतं. इथे पिंपळातळी आसन स्थान, इथे आसन आहे. स्वामींना कधी कधी आसन या ठिकाणी होत असे. आणि यासोबतच ही एक एक दोन आसन स्थान स्वतंत्र स्वतंत्र आहे. पिंपळातळी दाई भगवताची आरोगण स्वीकार करणे आणि हे पंचमोदक स्वीकार करणे असं महत्वपूर्ण लीळेचं स्थान आहे. आपल्याला माहित आहे एक माता स्वामींच्यासाठी मोदक म्हणजे लाडू तयार करून घेऊन आली होती आणि त्यावेळेला स्वामींनी तिचे लाडू स्वीकार केले. कारण तिचे अन्य गुरु हे सराळ्याला राहत होते. सराळ्याला जेव्हा राहत होते तेव्हा सराळ्याला राहत होते नरसिंहारण्य त्यांचं नाव होतं. त्यांच्यासाठी या मातेनं आणि स्वामींच्यासाठी मोठे 5 लाडू तयार केले आणि त्या अन्य त्यांचे जे गुरु होते त्यांच्यासाठी दुर्डीभर लाडू तयार करून ते घेऊन आले. आणि हे घेऊन आल्यानंतर मग अगोदर स्वामींच्या भेटीला यावं, 5 मोठे लाडू स्वामींना अर्पण करावे आणि मग आपण पुढील सराळ्याकडे जावं, असा त्या मातेंचा निर्धार. इथे आल्यानंतर स्वामींना मोठे 5 लाडू अर्पण केले आणि मग ते सराळ्याला जायला निघाले. संपूर्ण दुर्डी भरून अन्य जे त्यांचे गुरु होते त्यांना ते लाडू अर्पण करायचे होते. परंतु तिथे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही श्री चांगदेवराव गोसावी याच्या ठाई गेलो होतो, ते तर 5 लाडू अर्पण केले आणि उरलेले हे सर्व लाडू आम्ही आपणासाठी घेऊन आलेलो आहोत. हे जेव्हा सांगितलं जातं तेव्हा ते अन्य संन्यासी होते, त्यांना त्या मातेचा राग आला आणि राग आल्यानंतर मग मात्र त्यांनी त्या दुर्डीला, त्या ज्या लाडूची जी दुर्डी होती तिला लाथ मारली, सर्व लाडू खाली सांडले. त्या बाईंना फार वाईट वाटलं की हे किती अभिमानी आहेत, उलट श्री चांगदेवराव गोसावी किती निराभिमान आहेत, त्यांनी फक्त 5च लाडू घेतले आणि मग पुन्हा ते लाडू त्यांनी भरले, स्वामींच्याकडे घेऊन आले. स्वामींना आणून अर्पण करताना स्वामींनी ते लाडू भक्तांच्या उपयोगी लावले. तर अशा प्रकारे पंचमोदक, जेव्हा आपण तुम्ही कधी जेव्हा मिष्टान्न तयार करत असाल, लाडू सारखा पदार्थ तयार करत असाल, त्यावेळेला या लीळेचं स्मरण करायचं आणि हे प्रभू, त्या मातेचे ज्या पद्धतीने आपण लाडू स्वीकारले तर अशाच प्रकारे हे आमचे देखील पदार्थ स्वीकार करावे, अशा प्रकारची विनंती आपण करू शकतो. आता आपण ज्या मंदिराच्या परिसरामध्ये आलो आहोत हे ते सिंहनारायणाचं मंदिर. तुम्हाला बऱ्याचदा प्रश्न पडत असेल, सिंहनारायणाच्या मंदिराच्या तळाचा भाग म्हणून सिंहनस्थळी, सिंहनारायणाच्या तळी म्हणून सिंहनस्थळी, त्याचं पुढे स्वरूप छिन्नस्थळी असं झालं. आता आपण ज्या परिसरात आहोत हे सिंहनारायणाचं मंदिर आणि त्याच्या बाहेर जे स्थान आपल्याला दिसतं आहे याला गरुडाचा साजा असं म्हणतात. कारण गरुड रूप मूर्तीवरती, मूर्तीच्या त्या याच्यावर स्वामींना आसन व्हायचं, तर त्याला गरुडाचा साजा असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारचं हे ठिकाण आहे, याला गरुडाचा साजा असं म्हणतात आणि हे सिंहनारायणाचं मंदिर. या सिंहनारायणाच्या मंदिरामध्ये
काही मासोपवासिनी वगैरे स्वामींसाठी बसायच्या. आणि या मासोपवासिनी जेव्हा त्यांच्या हे ते मुख्य सिंहनारायणाचा मठ. या मठामध्ये या मासोपवासिनी स्त्रिया अन्य साधनेला बसायच्या आणि ते स्वामींच्याकडे विनंती करायच्या, जी जी आपल्याकडून अं या जयंतीच्या दिवशी किंवा ज्या दिवशी पारणं असेल त्या दिवशी काही साधकांना आमच्यासाठी पाठवा. मग स्वामी राजमठातून नागदेवाचार्यांना सोबत सोबत मार्तंड आणि नाथोबा तिघांना पाठवतात. इथे स्वामींनी दिलेल्या स्थितीमुळे नागदेवाचार्य निरूपण करत होते आणि या सर्व स्त्रियांना त्यामुळे आवडी वेध निर्माण झाला. पण तिथे बसून नाथोबा एक एक पदार्थ समोरचे तोंडामध्ये टाकत होते, त्यांचं निरूपणाकडे लक्ष नव्हतं. आणि ही सर्व क्रिया मार्तंडांनी पाहिली. आल्यावर स्वामींना सांगितली. स्वामी म्हणतात, एखादा तरी शब्द सांगा. एकही शब्द नाठवे. त्यावेळेला स्वामी नाथोबा तो हृदय शून्य किगा अशा प्रकारचं विधान करतात. नाथोबांची प्रकृती स्वाभाविक अशा प्रकारची होती. तर असं हे महत्वपूर्ण असलेलं सिंहनारायणाचं मंदिर. स्वामी या ठिकाणी यायचे, इथे आसन व्हायचं. या सर्व स्त्रिया स्वामींच्या ठिकाणी भजन पूजन करायच्या, त्यांचा पदार्थाचा स्वीकार करायचा. तर अशा प्रकारचे इंद्रभट आणि अवधूत या दोघांची भेट सुद्धा या परिसरामध्ये झालं असं हे ठिकाण. मग इंद्रभटा अवधूता भेटी स्थान आणि इथले आसनस्थान आपल्याला पाहायला मिळतात. हे सिंहनारायणाचं मंदिर आहे. या सिंहनारायणाच्या मंदिराच्या समोर असलेलं गरुडाच्या साधा आसनस्थान आणि त्याच्या पलीकडे आपल्याला जी स्थानं पाहायला मिळतात हे आहे हे मादने स्थान किंवा इंद्रभटा अवधूता भेटी. इथे स्वामी त्याची भेट झाली आणि इथे स्वामींना कधीतरी मर्दना मादने सुद्धा झालं असेल त्याचा उल्लेख स्थान पोथीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. असं हे सिंहनारायणाचं मंदिराचं ठिकाण. याच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला जे विविध ठिकाणं पाहायला मिळतात त्याच्यामध्ये गरुडाच्या साजा आसन आणि त्याच्या समोर काही महत्वपूर्ण स्थानं आहेत. तिकडे आता आपण येतो आहोत. अर्थात शिन्नस्थळीच्या वरचा हा सगळा परिसर आहे. इथे समोरच आपल्याला जे स्थानं पाहायला मिळतात त्यामध्ये प्रामुख्याने भक्ष परिवाराच्या भेटी होत असत आणि त्या निमित्तातून काही लीळा आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळतात. आपल्याला माहित आहे औसांना स्थिती झालेली होती आणि त्यावेळेला औसा काठीवरती एका झाडावर चढून स्वामींची स्तुती करत होते. गोसावी चिंतामणी, गोसावी कामधेनू, गोसावी कल्पतरू. आणि खाली उभे असलेले गणपत अपयो त्याला होकार देत होते. स्वामींनी गणपत अपयोंना शिक्षापन केलं, कारण औश्री मनुष्य अज्ञान आहे, ती जर असं बोलत असेल तर ती चूकच आहे. परंतु गणपत अपयोंना स्वामी म्हणतात की तुम्ही विद्वांस आहात, तुम्ही जाणते आहात आणि जाणते असूनही अशा प्रकारे गोसावी काही चिंतामणी, परमेश्वर काही चिंतामणी आहे का? हे चिंतामणी कामधेनू आणि कुणीकडे ते हे या सगळ्या के अचिंत्यानंत शक्ती परमेश्वर, असा अचिंत्य अनंत असलेला परमेश्वर हा कामधेनू नाही, हा कल्पतरू नाही, हा चिंतामणी नाही. तर या सर्वपेक्षा परमेश्वराचं मूल्य अनन्यसाधारण आहे. तर अशा प्रकारे स्वामींनी गणपत अपयोंना शिक्षा पण केलं. असं हे स्थान. या ठिकाणची काही स्थानं आपल्याला पाहायला मिळतात. इथे औसाची काठी असं लिहिलेलं आहे. इथल्या मग काठीच्या झाडावर चढून ती स्तुती करत होती म्हणून तिला औसाची काठी असं म्हणतात. 2 अर्जुनाचे वृक्ष या ठिकाणी होते म्हणून याला यमलार्जुन असं म्हणतात. 2 वृक्ष इथे स्वामी आले, त्यांना श्रीचरणाचा स्पर्श झाला, असं न झालं, याला यमलार्जुनाचे स्थान असं म्हणतात. अनेक परंपरेमध्ये यमलार्जुनाच्या स्थानाचे इथले यमलार्जुनाचे काष्ट वंदनाला आलेले आपल्याला पाहायला मिळतात. सोबतच अलीकडे आपण 2 स्थानं पाहतो ज्यामध्ये गांधिया हिवरू, इकडून दाखवस, गांधिया हिवरू तरु दुःख निरूपण. कारण जीव असा आहे तो वृक्षत्व पातलेयाही, झाडाच्या वृक्षयोनी प्राप्त झाली असतानाही अनेक प्रकारचे दुःख त्याने अवांतर जोडलेले असतात. त्या झाडाला काही अशा गाठी आलेल्या होत्या, त्या गाठीमधून पाणी वाहत असायचं. त्यावेळी स्वामी सांगतात, ऐसेगा जीवाचे कर्म,
जीवाची दुःखे अशी आहे, झाडाची दुःखे असे, वृक्षत्व पातले आहे, यावरती या जीवाला त्याच्यातून ते दुःख प्राप्त होतं. आणि म्हणून परमेश्वराच्या सन्निधानाशिवाय साधकाने अशा प्रकारे अनेक दुःखरूप योनीला त्याला जावं लागतं. तथा तरु दुःख निरूपण स्थान इथं आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा प्रकारचे अनेक सारे दुःख आपल्याला जीवाने जोडलेले असतात. आणि मग हे जोडलेले, जीवाने जोडलेले जे दुःख आहेत, हे दुःख टाळण्यासाठी आपण ईश्वराचं स्मरण केलं पाहिजे आणि उलट प्रार्थना पाहिजे, हे प्रभू, हे 84 लक्ष योनीला आम्हाला जाऊ देता कामा नये, आपल्या सन्निधानाचा योग घडावा, सर्व दुःखरूप योनीपासून मुक्त करावं. तर असं प्रार्थना करत आपण देवाला या निमित्तानं विनंती करू शकतो. अशा प्रकारच्या सिंहनारायणाच्या मंदिराची समोरची ही सर्व स्थानं आहेत. या सर्व स्थानांचं वंदन करताना, लीळा स्मरण करताना प्रार्थना करायची की हे प्रभू, ज्या पद्धतीने आपण आऊसांच्या सन्मुख गणपत आपल्याला शिक्षापण केलं, माझ्याकडूनही अन्य व्यक्तीची, अन्य लोकांची कधी स्तुती करण्याचा योग येऊ देऊ नये, माझ्याकडून फक्त परमेश्वराची स्तुती झाली पाहिजे. तर अशा प्रकारचं प्रार्थना आपण या निमित्तानं करू शकतो. आता आपण अगदी शिन्नस्थळीच्या परिसराच्या जवळ येऊन पोहोचलो आहोत. जिथे आपण येऊन पोहोचलो आहोत हे सिंहनारायणाच्या मंदिराची तळी म्हणजे खालील भाग, म्हणून याला सिंहनस्थळी असं म्हणतात. सिंहनस्थळीचा अपभ्रंशित शब्द छिन्नस्थळी असा झाला. हे सर्वज्ञांचं विशेष महत्वाचं स्थान मानव पंथामध्ये मानलं जातं. इथे दोन संदर्भ असे आहेत, एक तर आसन शिन्नस्थळी आणि घाट शिन्नस्थळी. हा साधारणतः पाषाणाचा परिसर होता आणि म्हणून याला खाली उतरून जावं लागत होतं. खाली आहे ती आसन शिन्नस्थळी आणि अलीकडे आहे ती घाट शिन्नस्थळी. वास्तविक घाट शिन्नस्थळी आणि आसन शिन्नस्थळी हे जवळजवळ एकच असलेले भाग आहेत, पण जिथे स्वामी विराजित होत होते म्हणून त्याला आसन शिन्नस्थळी असं म्हणायचे, आणि जिथे उतरून स्वामी येत होते म्हणून याला घाट शिन्नस्थळी असं म्हणतात. अगोदर आपण घाट शिन्नस्थळीकडे येतो आहोत. पाहता, नदीच्या अगदी काठावरती असलेलं हे ठिकाण आहे. आता या ठिकाणामध्ये खूप साऱ्या लीळा आपल्याला पाहायला मिळतील. पहा, अनेक सारे संदर्भ. याला ढगावरील आसनस्थान असं म्हणतात. ढग म्हणजे उंचवटा असलेलं ठिकाण. हे ढगावरील आसनस्थान आपण पाहतो आहोत. त्याच्या अगदी लगत पिंपळातळी स्वामींचे आसनस्थान हे एक विहरण स्थान आहे. अर्थात या परिसरामध्ये खूप साऱ्या लीळा आपल्याला पाहायला मिळतील. यामध्ये नाथोबा शिर मिळवणी स्थान. शिर मिळवणी म्हणजे दोघांची डोई एकमेकाला लावली आणि भट नाथोबांची झुंजण्याची लेप नाचले, त्याला नाथोबा शिर मिळवणी स्थान असं म्हणतात. रामनाथाचं मंदिर होतं, ते तर चौकामध्ये आसनस्थान होत असायचं. अग्निष्टिका एकांक भोजन, ढगावरील परमेश्वर स्थान, शास्त्र निरूपण स्थान. आपण राजमठाकडून नदीच्या काठाने येताना आपल्याला विसाव्याचं स्थान वंदन करायला मिळतं. त्याच्या पलीकडे आपल्याला जाता येणार नाहीये, परंतु तिथेच आऊसा जळघोष निवारण असतात. स्वामींचं निरूपण सुरू होतं आणि आता जसं तुम्हाला आवाज येतो आहे असाच पाण्याचा आवाज येत होता, आणि हा आवाज जर कमी झाला तर मला निरूपण ऐकता येईल अशी आऊसांची भावना होती. स्वामींनी स्वतः जवळचा फुटा आऊसांना दिला आणि सांगितलं, हा पाण्यामध्ये सोडा आणि त्याच्यावर काही दगड ठेवा, आपोआप पाण्यातला आवाज कमी होईल. आणि नेमकं तसं झालं. आणि मग स्वामींचं निरूपण संपल्यानंतर स्वामींनी तो फुटा आणायला लावला. ते जळघोष निवारणे स्थान. त्याच्याच पलीकडे गोविंद धावनी स्तुती करणे स्थान आहे. दरे दरकुटे बुजविणे. नागदेवाचार्यांना, माहीम भटांना स्वामींनी महावाक्य निरूपण केलं, ते महावाक्य निरूपणाचं स्थान आपल्याला पलीकडे ठिकाणी पाहायला मिळतं. तर अशा प्रकारे जेथे जेथे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू जीवाचं खऱ्या अर्थानं उद्धाराच्या हेतूनं हे सर्व स्थान स्वामींनी आपल्या श्रीचरणानं पवित्र केलेला हा सर्व परिसर आहे. हे आसन शिन्नस्थळीचा हा परिसर आहे. इथून उतरून स्वामी समोरच्या बाजूला येत होते. आता ही आहे खरं तर शिन्नस्थळी, याला आसन शिन्नस्थळी असं म्हणतात. आता काय झालंय, खाली काही पाण्यात आपल्याला जाता येईल का खाली? हा, या इथून जाता येतं का? चल तू पुढे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या छिन्नस्थळीच्या एकूण 13 लीळा मानल्या जातात. आता
तसं स्वामी प्राधान्यानं विहरणाला छिन्नस्थळीच्या परिसरातच येत असत आणि इथे बसून आसन व्हायचं आणि मग स्वामी निरूपण करायचे किंवा निरूपणासोबतच कधी कधी इतरही जीवांच्या अनेक कर्मांचा नाश करायचे असं हे ठिकाण. अर्थात इथे आल्यानंतर आपण इथे छिन्नस्थळीकडे येतो आहोत पाहता. ही महत्वपूर्ण असलेली आसन छिन्नस्थळी, जे ही छिन्नस्थळी स्वामी उत्तरापंथी निघून गेल्यानंतर श्रीप्रभूंच्या सन्निधानातून भक्त परिवार जेव्हा या परिसरामध्ये आला तेव्हा तेव्हा नागदेव आचार्य म्हणतात, ही गा छिन्नस्थळी येत गोसाव्यासी बाहुल्य असन होत असे निरूपण असे. अशी ही छिन्नस्थळी, त्यावेळेला इथे एक सुपारी अर्पण केल्याचा उल्लेख आपल्याला ग्रंथामध्ये पाहायला मिळतो. हे फार उंचवटा होता. नंतर नागदेवाचार्यांनी येथील एक पापुडा काढला, म्हणजे वरचा एक जो थर होता तिथले एक विशेष म्हणून काढून स्वतः जवळ ठेवला. त्याच्यानंतर मात्र हीच परंपरा पुढे सुरू झाली. तर असं हे ठिकाण, हे छिन्नस्थळीचं आपल्याला पाहायला मिळतं. आता येथील काही महत्वपूर्ण लीळांचा संदर्भ हे पाहायला मिळतो. तुम्ही हा सगळा परिसर दाखवा. नंतरच्या कालखंडामध्ये इथे मंदिर, हे जे मंदिर आहे पाषाणी मंदिर, हे पाषाणी मंदिर हरकुंवरबाई होळकर यांच्या कालखंडामध्ये नंतर तयार झालं. असं हे महत्वपूर्ण असलेलं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. आज पंथामध्ये प्राधान्याने जेथील विशेष किंवा मूर्ती आपल्याला दिसतात ते हे असलेलं छिन्नस्थळी आसनस्थान. तर या छिन्नस्थळीच्या एकूण महत्वपूर्ण असलेल्या 13 लीळा, ज्यामध्ये सारंग पंडिता भेटी, देई गावची जी बाई होती पलीकडे, हे पलीकडे देई गाव जे आहे, आता तुम्हाला लाईट दिसतं ज्या परिसरामध्ये, तिकडे देई गाव होतं. तिथून एक माता स्वामींच्या दर्शनासाठी पाण्यावर चालत चालत या ठिकाणी आली. स्वामी सांगतात, धर्माची या चाडा रायाची राणी का नाही, वर पडते आकाश धरी जाईल, आम्ही त्यांना सहाय्य करू. अशा प्रकारच्या देईगावच्या मातेला वेध निर्माण झाला आणि ती स्वामींना इथे दर्शनासाठी आलेली आहे. यासोबतच सारंग पंडित जेव्हा आले, काही स्त्रिया बसलेल्या होत्या निरूपणाला, आणि हे निरूपणाला बसलेल्या जेव्हा होत्या, सारंग पंडितांना असं वाटायचं, या कैसिया गुलगुल्या बैसले असती, सातसे पाचसे परवडी या वेढून. आता म्हणजे या स्त्रिया इथे बसल्यामुळे आम्हाला इथे प्रवेश मिळत नाही अशी भावना व्यक्त केली. तेव्हा स्वामींनी सारंग पंडितांना शिक्षा पण केलं. म्हणाले, तुमचे काही जीव आणि यांच्या काही जीवलिया. तर अशा प्रकारे स्वामींनी शिक्षा पण करताना सारंग पंडितांना हे दाखवून दिलं आणि स्वामींनी स्त्रियांना जो समान अधिकार दिला, असं हे महत्वपूर्ण ठिकाण. यासोबतच स्वामींनी स्वतःच्या श्रीकराने ताकवताची भाजी रांधवली आणि स्वतःच्या श्रीकराने ती भक्तांना वाढविली. आपण मूर्ती ज्ञानामध्ये म्हणतो पा, करांगुळीचे नख ऐसे भावेजे घ्यायचे, जे ताकवताची भाजी रांधवणे. असं हे ठिकाण. पूरप्रविष्ट श्री तारणे, आऊसाचा पिंड उपहार स्वीकार, सारंग पंडिता श्री अधिकार निरूपण, दायंबा शिखा सूत्राचा त्याग अनुवादू. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या लीळा आपल्याला छिन्नस्थळीच्या ठिकाणी पाहायला मिळतात. पुढे काही बंधारा झाल्यामुळे आता इथे कायमस्वरूपी पाणी असतं. उन्हाळ्यामध्ये काही 4 महिने, उन्हाळ्यातील एप्रिल किंवा एप्रिल जून जुलैमध्ये हे स्थान मग थोडस जागा मोकळी होते, हे स्थान आपल्याला वंदन करता येतं. अशा प्रकारचं हे छिन्नस्थळी असलेलं महत्वपूर्ण ठिकाण. याच्या लगतच काही स्थानं आपल्याला दिसतील. पलीकडे काही आसनस्थान आहेत. देवद्रोणी, देवता गोसावी यांना ओवाळणीसाठी आल्या असं हे ठिकाण. त्याच्या अगदी वरच्या बाजूला काठावर आपल्याला जे स्थान दिसतं आहे, भट नाथोबा पुरी तारणे स्थान. भटोबासांना आणि नाथोबांना पुरामध्ये स्वामींनी पोहायला लावलं आणि सांगितलं, पलीकडे जाऊन कोण येऊ शकेल. दोघे तयार झाले. परत येत असताना मात्र देविका किंकरू मंडळीकू वाहवलाजी, नाथोबांना दम लागला आणि ते वाहू लागले. भक्तजनांनी ओरडून स्वामींना सांगितलं. तेव्हा स्वामी स्वतः पुढे येतात आणि स्वामी स्वतःच म्हणतात, येतीची हो येतीची हो, इथेच उभे राहा. आणि तिथे उभे राहिल्यानंतर मग मात्र पाणी कमी झालेलं दिसलं. मग नाथोबांना घेऊन आले. तर अशा प्रकारे
नाथोबा पुरी तारणे हे स्थान आहे. या स्थानांचं वंदन करताना प्रार्थना करायची, हे प्रभू, जसं नाथोबांना पुरामधून वाहत असताना आपण वाचवलं, मी अशाच प्रकारे संसाराच्या महापुरामध्ये अनंत सृष्टी वाहत आलेलो आहे. आणि मग अनंत सृष्टी वाहत असताना, अनंत सृष्टी तू अनंत युगामध्ये हे वाहत असताना हे दुःख मला प्राप्त झालेलं आहे. आता या सर्व दुःखातून मला सोडवावेजी, या प्रपंचापासून, या दुःखापासून वेगळे करावेजी, अशा प्रकारची प्रार्थना आपण या निमित्तानं करू शकतो. अशा खूप सारी स्थानं या परिसरात आहेत, लीळा आहेत. या सर्व स्थानांचं, परिसराचं वंदन आपल्याला घडलं पाहिजे. निरंतर प्रार्थना पाहिजे. वर्षातून एकदा का होईना मला या स्थानाच्या ठिकाणी जाता आलं पाहिजे, असं हे श्री चक्रधर स्वामींच्या चरणी चरणांकित झालेलं हे छिन्नस्थळीचा हा परिसर. असं म्हटलं जातं, सब तीर्थ बार बार, डोमेग्राम एक बार. इतर सर्व स्थानांपेक्षा डोमेग्रामच्या स्थानांचं वंदन करणे, स्मरण करणे, लीळा आठवणे हे आपल्यासाठी फार महत्वपूर्ण मानलं जातं. या अर्थानं हा सर्व परिसर वंदनीय आहे, चरणी चरणांकित आहे. गोदावरी नदीचे द्वादश कोश म्हणजे दोन्ही बाजूला सर्वज्ञांचं वास्तव्य झालेलं आहे. म्हणून गंगातीर हे विशेष पवित्र मानलं जातं. आजही आयुष्याचा शेवट गंगा तीराला व्हावा, अशा प्रकारची कामना करणारे अनेक साधक आपल्याला भेटतात. आपल्या पूर्वजांनी या स्थानांची शोधणी केली, त्यांचं जतन केलं, संवर्धन, आणि याचं सर्व वंदन करून स्वतःला लाभ म्हणजे मिळवता येतो, असं हे सर्व ठिकाण आहे. या सर्व लीळांचं चिंतन करणे, स्मरण करणे, आणि स्मरण करत करत देवाला आठवत, या लीळांचा आठव करत आपल्याला आपण योग्यता प्राप्त करून घेऊ शकतो. आजच्या या सकाळच्या धर्मवार्तेमध्ये आपण छिन्नस्थळीच्या परिसरातील या सर्व स्थानांचं वंदन केलेलं आहे, स्मरण केलेलं आहे. या सर्व आठवाव्यात अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. 7 वाजेच्या सत्रामध्ये आपण राजमठातील स्थानांचं वंदन करून तेथील लीळांचं आपण चिंतन करणार आहोत. तिथे थोडासा आज वेळ अधिक लागणार आहे. वेळ संपतोय, आता आपण या ठिकाणी थांबतो आहोत. दंडवत हो. दंडवत प्रणाम.